श्री गुरुदेव दत्त. मागच्या वेळेला आपण बघितलं श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठाचा अभंगावरचा 17वा अभंग, त्यातल्या पहिल्या 2 ओळीचं प्रवचन आपण निरूपण बघितलं. आता त्याच्या पुढे आपण बघू. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाच्या सामर्थ्ये तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेली. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. तेव्हा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हे महत्वाचं आहे. तपाच्या सामर्थ्ये तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. म्हणजे सद्गुरूंचं कार्य म्हणजे तापवण्याचं आहे. मागे सांगितलं आपण, एक मोठी भट्टीच आहे म्हणाले. आपण म्हटलं होतं सद्गुरू वॉशिंग कंपनी, सद्गुरू वॉशिंग मशीन, जे सगळ्यांना धुतात असं म्हणलं. असं धुतात, अरे बापरे, तिथेच म्हणले धुतात तर म्हणले ते फार कठीण वाटलं. आता तर सांगतात ते म्हणले भट्टी आहे. सद्गुरूंचं कार्य म्हणजे भट्टी आहे म्हणले. काय कारण इथे म्हणजे तापवलं जातं म्हणा. भट्टीत जसं सोनं तापवतात, लोखंड तापवतात, त्याला व्यवस्थित तापवल्याशिवाय आकार येणार नाही. कुठलीही गोष्ट, लोखंडाला आकार आणायचा तरी तापवून तापवून त्याला आकार येतो म्हणा. अहंकार तसा मनुष्य अहंकाराने एवढा घट्ट झालेला असतो की त्याला तापवल्याशिवाय त्याला त्याच्या ठिकाणी द्रवित्व होत नाही. आणि द्रवित्व झाला नाही तर म्हणजे त्याला आकार द्यायचा तो आकार देता येत नाही. आणि म्हणून सद्गुरु कार्य म्हणजे मोठी भट्टीच आहे. तपाच्या सामर्थ्ये तपिन्नला अमूप, अमूप तापवायचं म्हणले. तुम्ही तसं म्हणता, अमूप म्हणजे खूप तापवायचं त्याला. हेच तर गुह्य आहे म्हणले. तुम्हाला गुह्य सांगतो. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. सद्गुरूंचं कार्य म्हणजे भट्टी आहे. तिथे भाजतात, तापवतात. म्हणजे जसं नरकामध्ये कसा तिथे म्हणजे भाजतात म्हणाले. आगीत टाकतात, तेलाच्या कढईत टाकतात, शिजवतात, देहाला काट्यामध्ये करतात. मग म्हणले सद्गुरूंच्या कार्यातही तसंच म्हणले. हा, इथे तसंच आहे. पण इथे तसं प्रत्यक्ष नाही होत म्हणाले. काय तिथे प्रत्यक्ष त्या कढईत टाकतात म्हणजे त्याला. हे रूपकात्मक आहे, परंतु त्रास तर होतच म्हणले दोन्हीकडे. आणि जर हा त्रास तुला घ्यायचा नसेल तर मग म्हणले तुला दुसरा मार्ग तो आहे. तुला तिथे नरकात जाऊन तिथे म्हणले मग तुझं होईल. काय तिथे काय व्हायचं ते होईल म्हणले. तर हा जर त्रास तुला वाटत असेल तर म्हणले तिकडे जास्त त्रास आहे. मग तिकडचा त्रास तुला पाहिजे का इकडचा पाहिजे. तेव्हा ते सांगतात तापून तळून शिजवून 4 देहांना काढलं जातं. सद्गुरू काय करतात, हे 4 देह आहेत मनुष्याचे. हा जड देह आहे म्हणाले. त्याच्यानंतर सूक्ष्म देह आहे, मन बुद्धी चित्त अहंकार. त्याच्याही पुढे म्हणाले कारण देह आहे. त्या कारण देहामध्ये सगळं स्टोरेज, सर्व तुझं भूतकाळातलं भविष्य काळातलं सगळं स्टोरेज तिथे झालेलं आहे म्हणाले. मागच्या अनेक जन्मांचं तिथे स्टोरेज झालंय. तो कारण देह आहे. आणि महाकारण देह म्हणजे तिथे परमेश्वराचं ज्ञान, त्या ज्ञानाचं काय स्मरण मनन चिंतन तिथे चाललेलं असतं. ते स्मरण मनन चिंतन ते सुद्धा म्हणले ज्ञान हे खड्ग आहे. ज्ञान हा अग्नी आहे म्हणले. म्हणजे तिथेही आहेच. ज्ञान म्हणजे काही साधन नाही म्हणा. ज्ञान हा अग्नी आहे. आणि ज्ञान मिळवायचं तर त्या अग्नीमध्ये तापवलं पाहिजे म्हणा. कुठल्या या देहाला पण सद्गुरूंच्या कार्यात या देहाला त्रास होतो. सांगतात की या अमुक करा, तमुक करा, हे करा, ते करा, मग हे बरोबर झालं नाही, ते बरोबर झालं नाही, असा या देहाला तर त्रास होतोच. म्हणजे देहाला त्रास होतो म्हणून जो पळतो त्याला म्हणले हे वैष्णवाचं गुह्य प्राप्त होत नाही. काय त्याला तो गुह्य अनुभव प्राप्त होत नाही. बरं तो शरीराने राहिला,
मग मनाने, मन बुद्धी चित्त यांना यांना तापवलं जातं. कसं? मनाला सांगतात जप कर, जप जप करताना मनुष्याला ताप होतो. काय जप एवढा काय, काय वाचन कर, त्याच्यावर मनन चिंतन कर, सद्गुरूंनी काय सांगितलं ते हे कर. मग सद्गुरू पटकन कधी विचारतील, तेवढं टेन्शन असतं म्हणले मनाला. मन बुद्धी चित्त, चित्तामध्ये ते संसार नाही पाहिजे, चित्तामध्ये तेच चाललं पाहिजे असं म्हणले. ते तापवत असतात, मन बुद्धी चित्ताला तापवतात. आणि तापवल्यामुळे काय होतं, शुद्ध होतं. म्हणले तुला तसंच घाणेरडं ठेवायचं असेल, डिटॉक्स, हल्ली ते म्हणतात डिटॉक्स, पण देहाला डिटॉक्स करतात ते, फक्त देहाचीच घाण काढतात. पण मन बुद्धी चित्त हा सूक्ष्म देह, याला डिटॉक्स करण्याचं त्यांच्याकडे काही नाही आहे. म्हणजे ते सद्गुरूंच्या लॅबोरेटरीमध्ये डिटॉक्स करण्याचं औषध आहे म्हणा. मन बुद्धी चित्त अहंकार एवढं संसाराचा मळ आहे म्हणा, एवढा घट्ट झालेला बसलाय, त्याला कसं काढायचं याचं रसायन सद्गुरूंच्याकडे आहे. आणि त्या मन बुद्धी चित्त याला ताप देता 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 तेव्हा म्हणाले ते डिटॉक्स होतं. त्याच्यानंतर म्हणजे याच्यात तमोगुण आहे, सारखा निद्रा, सारखा आळस याच्या ठिकाणी आहे. मग त्यालाही म्हणले कार्याला लावतात, कार्यामध्ये त्याला सांगतात अमुक कर टमुक कर टमुक कर, तो तापतो. म्हणले काय काय करायचं म्हणले आम्ही. त्याला ताप होतो, काय काय करायचं, किती करायचं, अमुक करा तमुक करा तमुक करा तमुक. आम्हाला काय जीवन आहे का नाही म्हणा, आम्हाला काय बायका मुलं आहे का नाही, सारखं तुमचं सद्गुरूंचं कार्य असं कसं चालेल, असं त्याला तापवतात म्हणा त्या कार्यामध्ये. काय तेव्हा डिटॉक्स होतो त्याचं. काय अहंकार सगळं जातो, अहंकारावर त्याला अहंकारावर तापवतात त्याला, तो डिटॉक्स होतो. तेव्हा असं हे चारही देह आणि चौथा देह जो महाकारण देह, तिथे मग ते म्हणतात आता तुम्ही प्रवचन करा, आता या ग्रंथावर काहीतरी लिहा. हा मग तिथे म्हणजे ज्ञान तिथे ज्ञान, तिथे नुसतं अग्नी राहतो. म्हणजे मग काही दुसरं तिथे राहत नाही, अज्ञानही नष्ट होतं आणि नुसतं ज्ञानच तिथे राहतं, नुसतं ज्ञान राहत. तेव्हा म्हणले ज्ञान हा अग्नी आहे, शेवटी अग्नी राहतच. आणि मग काही काळ अग्नी तो शांत होतो, मग त्याला परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती होते, शांत अशा परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती होते. आणि म्हणून सांगतात अरे आधी तपश्चर्या आहे, तुला असं काय एकदम प्राप्त होणार नाही होणार, असं कोणालाच प्राप्त झालं नाही, हेच तर गुह्य आहे म्हणा. तू काही नाही केलं तरी चालेल म्हणले, सद्गुरूंच्या कार्यामध्ये नुसतं बस सर्व समर्पित तन मन धन आणि एवढं तापवून घे स्वतःला, तरच तुला म्हणाले ते काय चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदासी नाचे. ब्रह्मपदाला नाचायचं आहे, खायची गोष्ट नाही म्हणा. चणे खावे लोखंडाचे, तेव्हा जे नुसतं ज्ञान मिळवतात ग्रंथ वाचून, आणि या तपाचं अद्भुत सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. असं जे ताप ज्यांना होतो त्यांना या तपाचं अद्भुत सामर्थ्य प्राप्त होतं, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे चारही देह जर म्हणले तापले नाही, तपश्चर्या घडली नाही, ते कच्चे राहतात. काही लोक ग्रंथ वाचन करतात, झालं म्हणतात आम्हाला ज्ञान झालं, नुसतं जप करतात, जप करून धन्यता मानतात, किती एवढा लाख जप झाला त्याच्यात धन्यता मानतात, पण त्यांना गुह्य कळतच नाही म्हणाले काय. आणि त्याच्यामुळे हे चारही देहाची तपश्चर्या न घडल्यामुळे, हे न तापल्यामुळे ते कच्चे राहतात म्हणाले. आणि ज्याप्रमाणे मातीचा माठ आहे, मातीचा माठ असतो, माठ नुसता मातीचा तयार करतात, पण त्याला जेव्हा भट्टीत टाकतात, का भट्टीत नाही जर टाकला तर काय होईल, एक भाजलेला माठ घ्या भट्टीत, आणि एक आता तयार केलेला माठ आहे, तो सुकलेला आहे, चांगला उन्हात सुकलेला आहे, पण भट्टीत घातलेला नाही म्हणा. तर त्याच्यात पाणी भरलं आणि या माठात पाणी भरलं भट्टीच्या, तर भट्टीचा माठ ते पाणी सहज, जेवढं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी सहज ते धरून ठेवून त्याला गार करेल त्या पाण्याला. आणि तो दुसरा माठ
त्याच्यातलं पाणीच त्या माठाला गिळून गिळून टाकेल. काय तो माठच गळून जाईल म्हणाले. तेव्हा एवढा फरक आहे म्हणाले, एवढा फरक आहे तपश्चर्याचं, एवढं सामर्थ्य आहे. म्हणजे त्या माठातली माती पाण्यात विरघळून जाईल, काही मिनिटातच तो माठ नष्ट होऊन जाईल. तसं म्हणले जे नुसते ज्ञानी आहेत, ग्रंथाचं ज्ञान ज्यांचं आहे, व्यावहारिक ज्ञान ज्यांना खूप आहे, त्यांचा माठ म्हणजे म्हणले 5 मिनिटात नष्ट होऊन जाईल. 5 मिनिट में खतम असं लोक काय. तेव्हा 5 मिनिटात तो खतम होईल. त्याचप्रमाणे हा म्हणजे 4 देहांचा माठ आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण. याला सद्गुरूंच्या कार्याच्या भट्टीत भाजला पाहिजे. जर त्याला भाजून पक्का नाही केला तर म्हणले या प्रपंचाच्या माया जळात, मायारूपी जळ आहे, त्याच्यात तो माठ ठेवल्याबरोबर तो गळून जाईल म्हणले, विरघळून जाईल, कुठे होता का नव्हता होऊन जाईल 5 मिनिटात. म्हणूनच म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नामदेव महाराजांची परीक्षा घेतली. परीक्षेशिवाय नाही म्हणाले, इथे तुला परीक्षा द्यावीच लागणार. परीक्षा म्हणजे काय, तुला सांगून देणार नाही म्हणले तर मी परीक्षा. तू जेव्हा खूप बेसावध असशील तेव्हाच परीक्षा होईल. तू जेव्हा खूप बेसावध असशील तेव्हाच तुझी परीक्षा होईल म्हणे. आणि म्हणून नेहमी सावध राहा म्हणाले. संसारात जास्त अडकू नको, नेहमी सावध राहा. पोरा सावध रे सावध रे, स्वरूपी जागे जागे. आणि म्हणून सांगतात त्या आपल्या नामदेव महाराजांना ते कीर्तन करायचे. त्यांना विठ्ठल प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलायचे. विठ्ठलाच्या मूर्तीला ते एवढी त्यांची भक्ती होती की विठ्ठलाची मूर्ती त्यांच्याशी बोलायची. मग आता काय म्हणले, आता काय करायला पाहिजे, आता कशाला सद्गुरूंच्याकडे जायला पाहिजे. नाही म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज सांगितलं एवढं सगळं झालं बरोबर आहे, ते आम्ही मानलं म्हणाले. तुला तुझी भक्ती आहे विठ्ठलाला, तो विठ्ठलाशी तू बोलतो. पण ज्ञानेश्वर महाराज तुम्ही तर नाही बोलू शकत विठ्ठलाशी. इथे एवढे संत सत्पुरुष बसले आहे, त्यांच्याशी तो विठ्ठल बोलत नाही. मग त्यांची काय महात्म्य म्हणले. आणि माझं महात्म्य बघा म्हणले, मी काय तुमच्या गुरुकुलातला आहे का, माझं केवढं महात्म्य आहे. प्रत्यक्ष माझ्याशी बोलतात विठ्ठल. नैवेद्य माझा खातात, तुमचा खातात का नैवेद्य, नाही का. अरे म्हणले तुला गुह्य कळलंच नाही म्हणले, आणि काय होणार नाही, हे सगळं फसवा आहे म्हणा. आम्ही तुझी भक्ती मानतो, भक्ती म्हणून मानतो, पण हे कळलं नाहीये. आणि म्हणून सर्व सभेमध्ये सर्वांच्या समक्ष लोकांना राग येतो. मग ते म्हणाले सर्वांच्या समक्ष तुम्ही मला सांगितलं, आता तुम्ही सगळ्यांना सांगा की ती माझ्याकडून चूक झाली, मला माहिती नव्हतं. म्हणजे आम्हाला सद्गुरूंना सांगत होतो की आता तुम्ही सगळ्यांना सांगा. आता तिथे होते किती इनमिन 10-15 लोक, आपलेच लोक होते. म्हटलं बघा आपलेच तर लोक होते तिथे, दुसरं तर कोणी नव्हतं, आपलेच लोक होते तिथे सगळे. म्हणलं किरणच्या घरचे सगळे लोक होते, आणि तुम्हाला ते ओळखतात, आम्हालाही ते ओळखतात. काय म्हणलं त्यांच्यात तुमचं काय म्हणलं एवढं अपमान झाला. नाही म्हणले तुम्ही त्या सगळ्यांना सांगा की अनवधानाने माझ्याकडून असं झालं, तो मला ज्ञान सांगायला लागतो. अरे अनवधानाने नाही झालं म्हटलं, मी मुद्दाम केलं सांगतो. म्हणजे मुद्दाम सुद्धा नाही केलं, माझ्या ठिकाणी तशी प्रेरणा झाली. त्यावेळेला मला एकदम अस्वस्थ झालं, अरे काय हे काय चाललंय म्हटलं, याच्यात तुझं हे नाहीये. मला काय नाही होणार, मी ते गोड बोललो असतो, पण त्याच्यात तुझं अकल्याण, मी गोड बोललो तर तुझं अकल्याण होणार नाही निश्चित. सद्गुरू जेव्हा गोड बोलतात तेव्हा समजावं की याचं अकल्याण झालं रे बाबा, आणि सद्गुरू रागावतात तेव्हा समजावं की याचं खरं कल्याण आहे. तर म्हणले आता तुम्ही म्हणजे जसं काही माफीच मागा तुम्ही. आता एवढं माफी असं नाही म्हणलं त्याने, पण जवळपास तसं की तुम्ही सगळ्यांना सांगा की मला माहिती नव्हतं काय घडलं ते, त्याच्यामुळे मी असं बोललो, आणि आता ते जॉईन, आणि मग मी जॉईन होईल. म्हटलं माझं काय अडलंय ते की तुम्ही जॉईन झालं नाही झाला असं काही थोडी आहे. आपल्याकडे काय खूप लोक अशी गर्दी झाली पाहिजे असं काय आम्हाला नको म्हटलं. एक झालं तरी पुष्कळ आहे. दत्तगुरूंचे एका
याच्यामध्ये कल्पामध्ये एक एकच शिष्य होते, एका एका युगामध्ये एक एक शिष्य. म्हणजे ते काय कमी आहे का त्यांना? काहीच नाही. पण वही सच्चा बे सच्चा नहीं गुरु का बच्चा, परमेकम गुणी पुत्रो नच मूर्खो शतान्यपी. 100 मूर्ख पुत्र असण्यापेक्षा एक गुणी पुत्र जर असेल, एक भक्त असेल, तर म्हणले तो अनेक हजारो लोकांना, लाखो लोकांना तो त्याचं कल्याण करायला तो समर्थ आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सगळं भक्त मंडळी, सगळे संत मंडळी बसली होती आणि म्हणले आता बघा इथे कच्चं मडकं कोण आहे बघूया आपण. आणि गोरा कुंभार, तो कुंभार असते, त्यांना म्हणले तुमचं ते थापडणं आणा आणि सगळ्यांच्या डोक्यावर मारा जोरात. मग त्यांनी सुरुवात केली, गोरा कुंभारांनी प्रत्येकाच्या डोक्यावर मारलं त्याने. मोठे मोठे लोक होते म्हणाले, मोठे मोठे संत पुरुष होते. त्यांना एकदम आनंद झाला, वा वा हा वार्ता आहे आपल्याला, हा प्रसाद आहे. आणि नेमकं कारण ते सद्गुरूंचे शिष्य होते, ते पक्के मडके होते सद्गुरूंची. वही सच्चा बे सच्चा जो है गुरु का बच्चा. आणि नेमकं जे कच्चं मडकं होतं त्याच्यावर प्रहार केल्याबरोबर ते नामदेव महाराज, तेव्हा महाराज नव्हते, नामदेव होते, आणि त्यांना एकदम राग आला. असं कसं, मी काय तुमच्या गुरुकुलातला आहे का? मला माझ्याशी विठ्ठल बोलतो, माझा प्रसाद खातो. तेव्हा एवढा अहंकार त्यांचा, तो अहंकार त्यांना संपवायचा होता. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे कच्चं मडकं आहे, हे कच्चं मडकं आहे. आणि त्यांनी सांगितलं आता तुम्ही म्हणाले सद्गुरूंच्याकडे जा. मग ते शरण आले, म्हणले मला शिष्य करून घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता आम्ही तुला शिष्य नाही करणार, आता आमच्या शिष्याच्याकडे तुम्हाला पाठवतो म्हणा. आणि त्यांना शिष्याकडे पाठवलं. तेव्हा वही सच्चा बे सच्चा नहीं जो है गुरु का बच्चा, वही कच्चा बे कच्चा जो नहीं गुरु का बच्चा. आणि म्हणून सांगतात चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. असा तो जो पक्का झाला, असा जो भक्त झाला, त्याची काय अवस्था असते, म्हणजे कशी उच्च अवस्था असते. चिरंजीव कल्पी वैकुंठी नांदे, तो चिरंजीव होतो, त्याला सद्गुरू चिरंजीव करतात. आणि अशा तपाचं सामर्थ्य प्राप्त होऊन त्याचा आत्मतेज वाढतं. आत्मतेज, त्याला आत्मतेजच नाही तर काय उपयोग आहे म्हणा. अशा तपाने सामर्थ्य वाढतं आणि आत्मतेज वाढतं. आणि एक कल्पपर्यंत म्हणजे 4 युगांचा काळ त्याला चिरंजीव पद प्राप्त होतो. आणि तो वैकुंठात जातो आणि प्रत्यक्ष भगवंताचा सहवास त्याला लागतो, प्रत्यक्ष भगवान विष्णूचा सहवासात तो राहतो. आणि त्याचप्रमाणे जसं सांगितलं, त्याच्या आई वडील, बंधू बांधव, बहिणी आणि त्याच्या कुळात जन्माला आलेले सर्व बांधव, त्याचे सगळे नातेवाईक, हे सर्व चतुर्भुज होतात म्हणाले. चतुर्भुज रूप त्यांना प्राप्त होत, म्हणजे विष्णू रूप होतात ते, एवढे होतात म्हणले. आणि त्यांचाही उद्धार होतो. पण म्हणले सगळेच होतात का हो? नाही म्हणले, सगळे नातेवाईक नाही होत. जे नातेवाईक त्याच्यावर प्रेम करणारे असतात. आता आमचे पाध्ये, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, एवढे सगळे नातेवाईक आहेत, पण त्यांचं आमच्यावर प्रेम आहे. आमची बहीण तिचं आमच्यावर प्रेम. असे जे आमची वहिनी आहे, हे आमच्या जवळचे जे नातेवाईक आहे ज्यांचं आमच्यावर प्रेम आहे, ते निश्चित चतुर्भुज होऊन वैकुंठात जाणार, आम्ही आत्ता सांगतो काय. पण जे आम्हाला नाव ठेवणारे आहेत ते मात्र कदापि तिकडे जाऊ शकत नाही. सगळेच जातात का? नाही, अशी व्यवस्था नाही आहे म्हणलं काय. त्यांच्यावर प्रेम करणारे जे असतात ते सगळे चतुर्भुज होतात मला, आणि ते वैकुंठात जातात. चलो वैकुंठामध्ये जातात आणि 4 युगापर्यंत भगवंताच्या सहवासात राहतात. अरे त्याचं तर सोडा म्हणले, तो तर होतो, पण आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन जातो ना. आणि म्हणून त्याच्यावर प्रेम करणारे, त्याच्या तपश्चर्येबद्दल कौतुक आणि आदर बाळगणारे जे असतात, नाही तर असे पुष्कळ शिवाय देणारे असतात, पण त्यांना याचा लाभ होत नाही म्हणा. ते कुठे जातात? ते नरकात जातात, तिथे त्यांना ताप होतो. ते इथे तापले नाही ना, तिकडे त्यांना ताप होतात. मग जे त्याच्या कुळात येऊनही त्याचा विरोध करतात, उपहास करतात, त्याचा तिरस्कार करतात, त्या अभागी लोकांना हे भाग्य प्राप्त होत नाही.
तात्पर्य त्याच्या तपश्चर्याचं एवढं फळ असतं, एवढं मोठं फळ असतं म्हणा, आणि त्याच्या कुळातल्या लोकांना हे सर्व मिळतं म्हणा. तुम्ही काय सांगतात, आईला बघितलं नाही, वडिलांना बघितलं नाही, अमक्याला बघितलं नाही, अरे सगळ्यांना बघितलं मी. कुठे बघितलं? वैकुंठात बघतो मी, इथे नाही बघत म्हणलं. नाही तर संसार आहे, हा तर नरक आहे म्हणलं इथे. काय मी सगळ्यांना माझ्या तिकडे वैकुंठात बघतो म्हणले, मी तिकडे जाणार आणि सगळ्यांना तिकडे. आता वैकुंठ हे म्हणले 2 ठिकाणी आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. 2 ठिकाणी तो वैकुंठाचा अनुभव घेतो. 2 ठिकाणी त्याचे सर्व नातेवाईक, बंधू बांधव वैकुंठाचा अनुभव घेतात. कोण? जे त्याच्याशी प्रेमाने आहेत ते. बंधू बांधव नाही, शिष्य मंडळी तर घेतातच म्हणले, त्यांचा प्रश्नच नाही. पण त्यांचे बंधू बांधव सुद्धा सर्व घेतात. वैकुंठ 2 ठिकाणी आहे म्हणाले. हो का? आम्हाला तर वाटलं की एकच ठिकाणी. नाही म्हणले, एक इहलोकात आहे आणि एक परलोकात आहे वैकुंठ. काय सांगता म्हणले तुम्ही? आम्ही परलोकात भगवान विष्णू तिकडे आहे, तिकडे म्हणले त्यांचा नाम घेतल्यानंतर त्यांची भक्ती केली असताना तिकडे जातात. अरे तिकडे जाणार म्हणले, त्याच्यात काही प्रश्न नाही म्हणा, तिकडे आपण जाणारच. परंतु म्हणाले तिकडे जाणार असं नाही, तिकडच्या पेक्षा सुद्धा इकडे गंमत जास्त आहे म्हणाले. इकडचा जो वैकुंठ आहे ना त्याच्यात जास्त गंमत आहे, जास्त आनंद आहे म्हणले, तिकडच्या पेक्षा इकडे जास्त आहे. तिकडे काय म्हणले, भगवान विष्णू झोपलेले असतात, ते काय तुमच्याशी बोलतात का? नाही म्हणा, ते लक्ष्मीशी तर बोलत नाही म्हणा, आणि त्या शेष नाग आहे त्याच्याशी तर बोलत नाही, ते त्याच्यावर झोपलेलं असतं. जेव्हा नारदासारखा भक्त कोणीतरी येतो तिकडे वैकुंठात, तेव्हा त्यांचं म्हणले तिथे कीर्तन तो करतो, कोणी असे संत सत्पुरुष वैकुंठात जातात, तिथे ते त्यांचं महात्म्य सांगतात, तेव्हा भगवान विष्णू उठून उभे होतात, उठून बसतात, उभे होतात आणि नाचतात, नुसतं हे नाही म्हणा, आणि त्यांना आनंद होतो तिकडे. वा वा आला वा. म्हणजे त्याचं केवढं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठाच्या कीर्तीच महात्म्य आहे म्हणजे. नाही तर विष्णू, भगवान विष्णू पहुडले आहेत, ते विष्णू ते लक्ष्मीशी सुद्धा बोलत नाही, तर तुझ्याशी काय बोलणार? तू पार्षद आपले चार हात तुला घेऊन राहा तिकडे, विष्णू सारखा दिसतो, सगळं काही सुखसोयी तुला प्राप्त आहे वैकुंठात. काय पण विष्णू तुझ्याशी बोलणार नाही, लक्ष्मीशी बोलत नाही आणि शेषाशी बोलत नाही म्हटलं. ते त्यांचं एवढं शेष एवढं विष्णू सहस्रनाम म्हणतो, एवढे लक्ष्मी पायाची सेवा करते, तरी ते त्याच्याशी बोलत नाही, तुझ्याशी काय बोलणार? मग ते कोणाशी बोलला? तो जो जेव्हा भक्त येतो तिथे, कारण त्यांना माहित आहे की माझं चरित्र, त्यांना कशाची आवड आहे? हरिपाठ मुखे जरी गाय. अरे हरिपाठ म्हणजे चरित्र, संत सत्पुरुषांचं चरित्र, सद्गुरूंचं चरित्र, रामकृष्णादी अवतार घेतलं याचं चरित्र जेव्हा तो सांगेल, भक्तांचं चरित्र, तेव्हा भगवान विष्णूला आनंद होतो, आणि ते उठून बसतात, नाही तर नाही म्हणा. म्हणून परलोकात म्हणाले त्या वैकुंठात तू जाशील, सगळं सुखसोयी तुला मिळेल, विष्णूचा पार्षद होशील, 1 कल्पपर्यंत राहशील. पण त्या आधी म्हणले या इहलोकात, या पृथ्वीवर तो त्याची आई वडील बंधू भगिनी आणि त्याच्यावर प्रेम करणारे सर्व जवळचे भक्त, प्रेमाचे नातेवाईक त्याच्या या तपश्चर्याचं फळ त्यानं प्राप्त करून घेतात. तो तपश्चर्या करतो आणि सर्व तपश्चर्याचं फळ त्यांना मिळतं. काय होतं त्यांच्याकडे? त्यांना या लोकात परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचा म्हणजे अवतारी विष्णू रूपाचा आश्रय मिळतो. म्हणजे या भक्ताच्या रूपाने, तो विष्णू या भक्ताच्या रूपानेच आहे. आम्हाला आमच्या वडिलांनी सांगितलं, अरे तुझ्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म आहे, तो विष्णू आहे असं त्याने आम्हाला गुह्य सांगितलं. आणि महाराज पण इथेच सांगतायत, परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचा म्हणजे अवतारी विष्णू स्वरूपाचा आश्रय मिळतो सगळ्यांना, आणि केवळ प्रारब्धाने शरीराला मृत्यू येईपर्यंत या जन्मीच कळी काळापासून पूर्णपणे निर्भय होतात ते, आणि मृत्यूलाही जिंकतात. म्हणजे काय, मृत्यू येत नाही असं नाही येत ना, मृत्यू शरीर जातो, जड देह जातो, परंतु मृत्यूला ते जिंकतात. मृत्यू त्यांच्या देहाला त्यांना काही करू शकत नाही ना, ते वैकुंठात जातात ना, आणि भगवंताच्या कृपाक्षेत्राखाली ते सदैव राहतात, आणि प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून
म्हणजेच या भक्ताच्या मुखात तोच कीर्ती गातो ना, आत्मज्ञानाच्या अमृताचा ठेवा तो प्राप्त करून घेतो. आणि या जगातच इथेच वैकुंठाचा परमानंद भोगतो. आता आपण जे ऐकतोय, जे ज्ञान ऐकतोय, प्रेम, भक्ती, ज्ञान आणि परमेश्वराचं महात्म्य जे ऐकतोय, म्हणजे हीच तर म्हणले वैकुंठ नगरी आहे म्हणाले. हीच वैकुंठ, हाच वैकुंठ आहे म्हणाले. कारण वैकुंठात काय आहे? वैकुंठात विष्णू भगवान कधी कधी प्रसन्न होतात, जेव्हा तो असं सांगतो, चरित्र सांगतो, ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान सांगतो, सद्गुरूंचं महात्म्य सांगतो, तेव्हा भगवान विष्णू त्यांना आनंद होतो. तसं म्हणलं इथे जर त्यांनी सांगितलं तर इथेच भगवान विष्णू कुठे नाही, सगळीकडे आहे म्हणले भगवान विष्णू. त्या भगवान विष्णूला आनंद होतो. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामदेव महाराज मग कीर्तन करायला लागले. सद्गुरूंचा प्रसाद, कृपा प्रसाद त्यांना झाला. आणि मग नामदेव महाराज काय म्हणायला लागले? आधी निर्मिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. अरे वैकुंठ नगरी नंतर केली म्हणले, आधी पंढरी निर्माण केली म्हणाले. आणि या पंढरीमध्ये कसं गुणगायन चालतं, तसं म्हणले माझ्या वैकुंठात चाललं पाहिजे, असं त्या भगवंताला वाटतं. म्हणजे या भगवंताच्या कार्यात, भक्त मंडळीच्या समवेत या वैकुंठाचा आनंद, हाच वैकुंठाचा आनंद आहे म्हणा. आणि हेच लोकांना कळत नाही हो, एवढा वेळ म्हणले होतं, मग आम्ही असं कसं करणार. कोणाला आम्ही सांगत असतो ना बाहेरच्या लोकांना, नाही मग एवढा वेळ, मग आम्ही थोडं थोडं केलंच चालेल का? काही लोक सांगतात मी स्वयंपाक करता करता मी करते, कोणीतरी सांगत होतं आम्हाला. मी लावून ठेवते, काय काय ऐकते, काय काय नाही ऐकत. तेव्हा म्हणाले, आणि शरीर त्यागानंतर म्हणले त्या वैकुंठ नगरीचा आनंद उपभोगायला तो जातो. ही त्याची अलौकिक अवस्था आहे. त्याच्यामुळे त्याच्या कुळातील सर्व जनांना त्याच्या पवित्र सहवासाचा लाभ होतो. पण त्यांना ते लक्षात आलं पाहिजे की हा पवित्र सहवास आहे त्याचा. आणि म्हणून त्याच्या पुण्याने ते चतुर्भुज होतात. आणि ह्या तिकडचे चतुर्भुज म्हणजे खरोखर चतुर्भुज होतात, म्हणजे तसे विष्णू रूपात राहतात वैकुंठामध्ये. पण इथे सुद्धा ते चतुर्भुज कसे होतात ते सांगतात मला. इथे चतुर्भुज कसे होतात तर त्यांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. त्यांना धर्माचं आचरण ते करतात. अर्थ, पैसा त्यांच्याकडे येतो, ते श्रीमंत होतात म्हणा. पैसा त्यांच्याकडे सगळीकडून येतो. धर्म, अर्थ, काम आणि त्यांच्या कामना पूर्ण होतात. आणि शेवटी त्यांना मोक्ष मिळतो म्हणा. असा चतुर्विध पुरुषार्थाची ते प्राप्ती करून घेतात. आणि मग मृत्यूनंतर श्रेष्ठ गतीला प्राप्त होतात. त्यांना हे सर्व ऐहिक ऐश्वर्य प्राप्त होतं. म्हणून आम्ही सांगितलं की 2 ठिकाणी आहे म्हणाले वैकुंठ. इथेही वैकुंठ आहे. आता आपण वैकुंठातच आहोत म्हणाले. आधी निर्मिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. आणि याच्यानंतर इथला सगळा आनंद उपभोगून आम्ही तिथे जाणार होते. विष्णूला आनंद होईल म्हणजे, नाही तर आनंद नाही होणार काय. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे गूढगम्य ज्ञान आहे. ज्ञान गूढगम्य ज्ञान देवाला धले. अरे हे जे आता सांगितलं म्हणले, यालाच तर गूढगम्य ज्ञान म्हणतात. ज्ञान गूढगम्य ज्ञान देवाला धले, निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीने हाती काय दिलं म्हणाले, हे गीता घ्या, माझ्या हातात दिली म्हणते गीता, आणि सांगा गीता. त्याची ज्ञानेश्वरी झाली म्हणा. हे गूढगम्य ज्ञान आहे म्हणाले. आमच्या महाराजांनी आम्हाला एक ग्रंथ दिला, याच्यावर प्रवचन करा, याच्यावर प्रवचन करा. असे किती ग्रंथ, किती वर्ष आमचं चाललं होतं. 45-50 वर्ष चाललं म्हणले, चालू आहे, अजूनही चालू आहे म्हणा. काय त्यात खंड नाही, खंड पडलं नाही म्हणा. थोडस तब्येतीच्या निमित्ताने पण खंड नाही पडलं. तेव्हा ते सांगतात अखंड, याला अखंड म्हणतात. अखंड नाम याला म्हणतात म्हणा. ते नुसतं राम 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 अखंड म्हणलं म्हणजे होत नाही म्हणा. असं हे गूढ गम्य ज्ञान हे सद्गुरूंच्या मुळे. वही सच्चा बे सच्चा जो है गुरु का बच्चा, वही कच्चा बे कच्चा. बाकी सगळे कच्चे असतात म्हणले, आणि हा गुरुचा बच्चा हा सच्चा असतो म्हणले. याचा अनुभव आम्ही घेतला. रामकृष्ण आश्रमात गेलो, तिथे आमचा प्रभाव पडला. आमचा प्रभाव नाही म्हणले, हा ज्ञान गूढगम्य ज्ञान आहे ना, त्याचा प्रभाव आहे. निवृत्तीने दिलेले आमच्या हातात जे दिलं म्हणाले, त्याच्यावर आम्ही जे बोलतो, आता हे एवढं दिलंय म्हणा.
आणि याच्यावर आम्ही कसं बोलतो काय सांगतायत, याच्यावर असं कोणाचं प्रवचन निरूपण नाही आहे म्हणा. किरण सांगत होतं मगाशी, हो ते म्हणाले हरिपाठाचे अहो नुसते म्हणतात म्हणले ते, पण त्याच्यावर ते काही सांगत तर काहीच नाही म्हणा. सांगणार काय, त्यांना गुढ माहितीच नाही म्हणा. म्हणून हे अत्यंत पवित्र असं ज्ञान वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण आणि इतर ग्रंथामधूनही न मिळणार, हे कुठल्याही ग्रंथात नाही असं अनुभवाचं ज्ञान आहे. ते मला लाभलं असं ज्ञानदेव सांगतात, आम्ही सांगतो आम्हाला लाभलं असं आम्ही सांगतो. कारण ते ज्ञान म्हणले सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी माझ्यावर कृपावंत होऊन, म्हणून सांगतात सद्गुरू कृपावंत, कृपा झाली. तेच लोकांना कळत नाही की कृपा म्हणजे काय. कृपा झाली म्हणले आणि अत्यंत प्रेमाने युक्त होऊन त्यांनी माझ्या स्वाधीन केलं. काय त्या केशवराव महाराज देशमुखांच्या स्वाधीन तो ग्रंथ केला, सांगितलं त्यांना ह्याच्यावर करा, काय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायो. त्या वेदांत केसरी आबाजी महाराज पंडित त्यांना काही मंत्र गिंत दिलाच नाही म्हटलं दोघांनाही. आणि त्यांना सांगितलं मी जे सांगतो, माझं जे प्रवचन आहे, मी जे ग्रंथ लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही हे प्रवचन करा, लिहा. त्याच्यामुळे काय होतं म्हणले, निवृत्तीनाथ महाराज यांनी कृपावंत झाले आणि अत्यंत प्रेमाने युक्त होऊन त्यांनी हे माझ्या स्वाधीन केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी सांगितलं मुख्य माझा सर्व अहमभाव नष्ट झाला. त्याचं फळ काय सांगितलं मुख्य ज्ञानेश्वर महाराज, की माझा सर्व अहमभाव नष्ट झाला, तोच माझ्या आड येत होता म्हणाले, तो नष्ट झाला. आणि त्यांच्याच प्रमाणे माझ्याकडून या जगाच्या परोपकाराचे आणि आत्महिताचं कार्य घडलं. म्हणून हे आत्महिताचं कार्य घडलं, म्हणून आमच्याकडून ते घडत आहे. महाराजांनी जेव्हा आम्हाला हे साधन दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे हे खूप महत्वाचं साधन आहे बाबा. आम्ही गाडीत बसलो, तिकडे म्हणले जायचं आहे, तिथे तुम्हाला बोलायचं आहे आता याच्यावर, आजपासून तुमचं प्रवचन सुरू. आमचं नुकतंच लग्न झालं होतं. काय आम्ही त्या महाराष्ट्र नगरमध्ये राहतो. आमचं वय तरी काय होतं, काय 27-28 वय असतं, 27-28 वय या वर्षी आम्हाला महाराजांनी हे साधन दिलं. आणि तेव्हा आता आम्हाला अरे बाबा काय. आणि तेव्हा त्यांनी फक्त एक वाक्य सांगितलं सूचक, की म्हणाले अरे हे खूप महत्वाचं साधन आहे, महात्म्य, यांनी सगळा अहंकार नष्ट होईल. अहंकार तर नष्ट होईल म्हणले, तुझा कमीपणा पण नष्ट होईल. तुला असं वाटत असेल कधी कमीपणा वाटतो, कमीपणा हा सुद्धा न्यूनगंड म्हणले हा अहंकारच आहे म्हणाले. कोणाला खूप मी काहीतरी खूप मोठा आहे असं वाटतं, तो अहंकार. कोणाला वाटतं मी न्यूनगंड आहे, मी काहीच नाही असं वाटतं, मी काहीच करू शकत नाही असं वाटतं, तोही म्हणले कप्रतीचा अहंकार आहे. तर म्हणले काही लोकांच्या ठिकाणी हे दोन्ही असतं म्हणलं, त्या दोन्हीचं मिश्रण असतं. काय अहंकार, खूप पराकोटीचा अहंकार, आणि काही काही वेळा न्यूनगंड असतो, काही काही वेळा अहंकार येतो. हे दोन्ही नष्ट झाले पाहिजे म्हणजे हे साधनाने, या साधनाने ते नष्ट होणार म्हणा, असं महाराजांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं. आणि खरोखर आमचं तसं झालं. आणि मग म्हणले जोपर्यंत शिष्याच्या ठिकाणी अहमभाव असतो तोपर्यंत ती त्याची कृपा प्राप्त होत नाही. हेच तर गुह्य आहे, जे निवडून काढलं गुह्य. म्हणून सद्गुरूंची कृपा प्राप्त होत नाही. आणि म्हणून हा अहंकार नष्ट होण्यासाठी सद्गुरू त्याला कार्यामध्ये त्या हरिपाठाची कीर्ती वर्णन करण्याचं साधन देतात, ती कीर्ती वर्णन करण्याचं साधन देतात. आणि या गूढगम्य साधन याला काय म्हणतात, ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लादले. हे गूढगम्य ज्ञान दिलं ज्ञानदेवांना, आम्हाला आमच्या महाराजांनी गूढगम्य ज्ञान दिलं. आणि ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला, म्हणून आम्ही त्याच्यावर प्रवचन करू शकतो. की ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचं, ज्ञान गूढगम्य म्हणजे काय, अरे हे काय दिलं म्हणून, काय दिलं ज्ञान गूढगम्य ज्ञानेश्वर महाराजांना, आम्ही सांगतो म्हणून. निवृत्तीने दिले माझ्या हातात काय दिलं, ग्रंथ दिला, घे प्रवचन कर. तसे प्रवचनकार पुष्कळ आहे, पण वही कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. कोण गुरुचा बच्चा. एक मोठे प्रवचनकार होते आम्हाला, आम्ही तिकडे घोडबंदरला राहत होतो. तर आम्ही एकाच्या घरी गेलो, आमचे एक प्रोफेसर मित्र होते, त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडे ते म्हणले आमच्या बाजूलाच एक प्रवचनकार राहतात त्यांच्याकडे. म्हटलं मी कशाला जाऊ त्यांच्याकडे,
नाही नाही म्हणले चला ना. म्हटलं नको हो, कशाला ते. नाही म्हणले चला, त्यांनाही बरं वाटलं. म्हणजे ठीक आहे. तर त्याच्याकडे आम्ही गेलो. ते मोठे प्रवचनकार होते, कुठे 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 त्यांचे प्रवचन व्हायचे. आणि मी त्यांच्याकडे गेलो. म्हणले यांची ओळख काय, ते म्हणाले. त्यांनी आपली ओळख असे दिली व्यावहारिक. मी म्हटलं माझी खरी ओळख तुम्हाला पाहिजे का? मी या दत्त परंपरेत आहे, सद्गुरू अवधूत स्वामी महाराज यांचे शिष्य आहे आणि त्यांचं कार्य मी आता पुढे चालवतो आहे. त्यांनी कार्याचा अधिकार मला दिलाय. माझेही बरेच शिष्य आहेत आणि मी असं प्रवचन करतो. एवढं म्हटल्याबरोबर त्यांनी काय केलं, पटकन माझ्या पायाला असं हात लावला. म्हटलं अहो तुम्ही एवढे कीर्तन, तुम्ही एवढे प्रवचनकार एवढे मोठे, मी कुठे म्हणलं. मी तर कुठे प्रवचन करायला जास्त जात नाही. नाही नाही म्हणले आम्ही काहीच नाही म्हणाले. क्षमा करा म्हणा, आम्ही काहीच नाही. काय म्हणजे त्यांनाही माहिती असतं त्यांचं काय आहे, कुठपर्यंत आहे ते त्यांनाही माहिती असतं. पण तो त्यांचा व्यवसाय आहे ना, तो त्यांचा व्यवसाय. असे ज्ञान गूढगम्य ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय, वरवर दिसेल म्हणले सारखंच, परंतु फसू नको म्हणाले. निवृत्ती दिलाय का ते सांग, सद्गुरूने दिलाय का, त्यांच्या कार्यात तापलाय का, तापवलाय का त्याने तुला, नाही तर काय उपयोग आहे. निवृत्तीने दिले माझे हाती, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले, निवृत्तीने दिधले माझे हाती. एवढं सोपं नाही म्हणले याच्यावर प्रवचन करणं, म्हणून तर कोणी करत नाही, करू शकतच नाही म्हणले. हे सगळं हे अनुभवाच आहे. ते अनुभव नाही तर नाही. ज्ञान गूढगम्य म्हणजे काय, ज्ञानदेवा लाभले निवृत्तीने दिले हाती म्हणजे काय, अनुभव वीण मान डोलवू नको. तेव्हा एवढं सांगून आज पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.